कोल्हापूर शहरात पाणी पुरवठ्याची परिस्थिती गंभीर बनली आहे। मान्सूनला झालेला विलंब ही नैसर्गिक आपत्ती असली तरी शहरवासियांना पुरेसं पाणी पुरवणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। त्यामुळे महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा करू नये अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या। महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या बैठकीत ते बोलत होते। कोल्हापूर शहरातील पाणीबाणीच्या सद्यस्थितीबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका आणि जलसंपदा विभागाची बैठक घेतली। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पाणी पुरवठ्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली। 2016 नंतर प्रथमच पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे। मान्सून लांबणीवर पडल्यानं धरणातील पाणीसाठा कमी झालाय, त्यामुळे धरणातील पाणी सोडण्यात आलं नव्हतं। याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना दिल्या होत्या, त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। अजूनही पाणी टंचाईचं संकट टळलेलं नाही। शहरवासियांना पुरेसा पाणी देणं ही जबाबदारी प्रशासनाची आहे। त्याचबरोबर नागरिकांनीही उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरणं गरजेचं आहे, असं आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केलंय। बैठकीला अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जलाभियंता हर्षजित घाटगे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कमलाकर जगदाळे, अशफाक आजरेकर उपस्थित होते।